कोणाचं तरी आयुष्य नक्कीच बर्बाद होणार होतं. एकतर अनिल आणि दामिनीचं किंवा खुद्द त्या तिघांचं. मानलं पाहिजे तुम्हाला वंदनाबाई, काय डाव रचला आहे तुम्ही. माझी एवढ्या दिवसांची इच्छा आता कुठे पूर्ण होईल. त्या अनिल आणि दामिनीला असं तडफडताना बघायचं आहे ना मला. आता त्यांना कळेल की या सदाशिवरावांना नडणं त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. पूर्णपणे बर्बाद करून ठेवेन मी आता त्या अनिलला. माझं सगळं हिरावून घेतलं ना, आता तुझी वारी. नाही, तुला रक्ताची आसावं रडवलं ना तर नाव नाही लावणार सदाशिव यादव. कुस्तिक भाव होते सदाशिवरावांच्या चेहऱ्यावर. त्यांना बघून वंदना आणि फुलाबाई पण क्रूर हसू लागतात. हे सगळं ठीक आहे सदाशिवराव, पण हे काम वाटतंय तेवढं सोपं नाहीये. जे काही कराल ते विचारून करा, नाहीतर होत्याचं नव्हतं करून ठेवाल आणि हा डाव आपल्यावरच उलट पडेल. त्यांची तुम्ही काही काळजी करू नका. वंदनाबाई, आमच्याकडेही एक हुकुमाचं पान आहे, ज्याच्या जीवावर आम्ही आजपर्यंत खूप डाव खेळत आलो आहे. यावेळी फुलाबाईच्या डोळ्यासमोर वसुंधरेचा चेहरा उभा राहिला होता. त्याचं बरोबर ते सगळं आठवलं होतं की कसं आजपर्यंत त्यांनी तिला त्याचं हातचं वाहुलं बनून नाचवलं होतं आणि ही वसुंधरा पण मूर्ख बनून त्यांनी दाखवलेल्या वाटेवर डोळे झाकून चालत आली होती आजपर्यंत. झालं तर मग सदाशिवराव, हा डाव आपलाच असेल आणि हार तर त्या अनिल यादवची असेल. वंदना मावशी बोलतात आणि त्याचवेळी नेमकं बाहेर आकाशात फिरत असलेली घार जोरात तिच्या कर्कश आवाजात ओरडते. हा संकेत होता का काहीतरी अघटित घडण्याचा, पण ते अघटित किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार होतं हे तर येणारा काळच सांगणार होता. सदाशिवराव, फुलाबाई आणि वंदना मावशी एकमेकांना भेटले आहेत हे कोणालाच घरात अजूनपर्यंत समजलेलं नव्हतं. पण त्या दिवशी रात्री मात्र सदाशिवरावांचा तोरा बघून कुठेतरी दामोदररावांना शंका आली होती की यांच्या काहीतरी कांड नक्की डोक्यात आहे. कारण त्या दिवसानंतर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं यात बदल जाणवत होता त्यांना. अगदीच गप्प राहणारे सदाशिवराव आता परत त्यांचा आवाज चढवून बोलत होते. अनिल आणि दामिनीने जे काही केलं त्यानंतर त्यांचा चेहरा अगदीच थकल्यासारखा जाणवत होता. पण आता त्याच चेहऱ्यावर आसुरी समाधान पसरल्यासारखं जाणवत होतं. अशातच 2 दिवस असेच जातात. यात अनिल स्वतः दामोदररावांना फोन करून आनंदाची बातमी देतो. ते ऐकून त्यांचा तर आनंद पोटात मावेनासा झाला होता. उद्या तिला भेटायला जायचं म्हणून त्यांनी आजच तालुक्याला जाऊन तिच्या आवडीची मिठाई आणि काही पौष्टिक फळं आणून ठेवली होती. हे घरात सगळ्यांना माहिती होतं. वसुंधरा मात्र चिडचिड करू लागल्या होत्या. त्यांच्या मते दामोदरराव उगाचच जास्तीचा खर्च करत होते. पण मी म्हणते, तिच्यासाठी एवढा खर्च करायची काय गरज आहे. यापेक्षा जास्त चांगलं चुंगलं करून खायला घालत असेल तिची ती सासू तिला. आधी का तिला कमी डोक्यावर चढून ठेवली आहे वय तिच्या सासरच्या लोकांनी. मस्त की तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात तिला. उद्घाटनाच्या दिवशी जे काही झालं त्याचा राग अजून काही त्यांच्या मनात गेला नव्हता. मग तुला टोचतीये का ही गोष्ट? अगं उलट तुला शरम वाटायला पाहिजे. ज्या गोष्टी तू तिच्यासाठी करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी ती परकी बाई करते. तिची सासूबाई तिच्यासाठी करते, सासू नाही. आईची माया लावते मी माऊली तुझ्या पोटच्या लेकीला. पण तुला मात्र एक नजर सहन होत नाही माझी दामिनी. दामोदरराव पण लगेच त्यांना टोचणी लावतात. त्यामुळे तर वसुंधरा जास्तच पेटून उठतात. हो तर मग तिच्याच पोटी जन्म द्यायचा होता ना. कशाला माझ्या पोटी जन्माला आली ती कार्टी काय माहिती. अवगुणी मेली जन्माला आल्यापासून माझ्या मागे 7.5 लागली आहे. रागातच बोलून ते निघून जातात.
दामोदरराव मात्र त्या जाणाऱ्या वसुंधराकडे बघून नकारार्थी मान हलवतात. रात्री बराच उशीर झाला होता. एव्हाना घरातले सगळे झोपून गेले होते. हे बघून वसुंधरा गुपचूप आजी आणि आजोबांच्या खोलीत निघून जाते. सदाशिवराव आणि फुलाबाई जणू तिचीच वाट बघत बसले होते. ये, आम्ही तुझीच वाट बघत होतो. तिला आलेलं बघून फुलाबाई त्यांच्या आराम खुर्चीवरून उठून उभ्या राहतात आणि कपाटाकडे जातात. त्यातून काही कागदपत्र काढतात. काय झालं सासूबाई? काय दाखवायचं होतं तुम्हाला मला? वसुंधरा दरवाजा आतून बंद करत परत त्यांच्याकडे वळतात. तसं फुलाबाई एक नजर सदाशिवरावांकडे बघत ते कागदपत्र वसुंधरेच्या समोर पकडतात. वसुंधरा ते कागदपत्र वाचून बघतात तर त्यांचे डोळे मोठे होतात. सासूबाई, हे कसं? जमीन तर भाऊजीच्या नावे आहे ना, मग शिवच्या नावावर कशी? तिला मोठा प्रश्न पडला होता ते कागदपत्र बघून. आम्ही केली, सगळी जमीन शिवच्या नावे आम्ही केली. सदाशिवराव एकटक समोर बघत बोलतात. त्याने फसवून सगळी जमीन त्याच्या नावे करून घेतली, म्हणून आता आम्ही पण त्याच्याकडून फसवून सगळी जमीन शिवच्या नावावर केली आहे. वसुंधराकडे बघत ते बोलतात. तर वसुंधरा मात्र अजून पण कागदपत्रावर ठळक अक्षरात दिसत असलेलं शिवचं नाव बघत होत्या. डोळ्यात एक प्रकारची चमक आली होती त्यांच्या, जे बघून इकडे सदाशिवराव आणि फुलाबाई मात्र खुश होत होते. किती सहज त्यांनी वसुंधरेला त्यांच्या जाळ्यात ओढलं होतं ना. ते कागदपत्र खरे आहेत की खोटे याची पडताळणी न करता तिने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. आम्हाला शिवची काळजी आहे सुनबाई, म्हणून आम्ही हे सगळं केले. त्या रघुने आम्हाला फसवून आमच्याकडून जमीन जायदाद काढून घेतली होती. यात सामील होता तुझा तो धाकटा जावई आणि अनिल आणि तुझी खुद्द लेक दामिनी. म्हातारं मरायला टेकलं होतं, पण ॲक्टिंग मात्र दर्जेदार करत होतं. म्हणून तर वसुंधरा सहज विश्वास ठेवत होती त्यांच्यावर. हो, अगदी बरोबर बोलत आहेत वसुंधरा. बघ, त्या अनिल आणि दामिनीने मिळून बदल घेण्यासाठी हे सगळं केलं आहे. तुझा नवरा लय भोळा आहे बघ वसुंधरा, आणि त्याचाच फायदा घेतला आहे रघु आणि त्याच्या बायकोने. माझ्या भोळ्या दामूला जाळ्यात ओढून सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून टाकली त्याने. हे सगळं त्या दामिनीमुळं. तिलाच तुझं शिववर असलेले प्रेम बघवत नव्हतं कधी, म्हणून तिने असा बदल घेतलाय बघ. तू माफ केलं असशील तिला वसू, पण तिला मी कधीच माफ करणार नाही. माझ्या शिवला भीक मागायला लावणार होती काय? मला आता तिची अशी अवस्था करायची आहे ना की तिलाच आता भीक मागावी लागेल बघच तू. फुलाबाई वसुंधराला भडकवण्याचं काम करत होत्या. त्यांनी आज अगदी शेवटचं टोक गाठलं होतं. आज त्यांनी वसुंधरेच्या मनात दामिनीविषयी एवढं विष पेरलं होतं की बस. बापरे, त्या डोळे झाकून तयार झाल्या होत्या त्यांनी सांगितलेली गोष्ट करायला. शिवसाठी पाहिजे असलेल्या जमिनीच्या हव्यासापोटी वसुंधरा खूप मोठं पाऊल करायला निघाल्या होत्या. म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही सासूबाई? धडधडत्या हृदयाने त्या थोडं पुढे येत फुलाबाईला विचारतात. तसं त्या पण क्रूर हसत त्यांच्या चोंबळीत लपून ठेवलेली डब्बी काढून त्यांच्याकडे धरतात. वसुंधरा त्या डब्बीकडे बघतच ती डब्बी हातात घेतात. एव्हाना त्यांना हे उत्तर समजलं होतं की त्या डब्बीमध्ये काय आहे. हे औषध. दामोदरने दामिनीला द्यायला जे सामान आणलं आहे त्यावर टाकायचं. बस एवढंच करायचं आहे तुला, बाकी काही नाही. तुझ्यासाठी तू एवढं तर करूच शकते ना, नाही का? आजी एकटक तिच्याकडे बघत बोलतात. वसुंधरेचा मात्र घसा कोरडा पडला होता. ती हातातली डब्बी बघून हात थरथरू लागले होते, तर कपाळावर चांगलाच घाम जमा झाला होता. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.